क्रोशे शिकायचा आहे पण सुरुवात कुठून करायची कळत नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हाय एव्हरीवन, मी वैशाली आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वैशालीज क्रोशे कॉर्नर। खूप वेळा मला मेसेजेस येतात की क्रोशे शिकायचा आहे पण क्लासेस मिळत नाहीत, वेळ जमत नाही किंवा कुठून सुरुवात करायची ते समजत नाही। म्हणून मी ही ऑनलाइन क्रोशे क्लास सिरीज घेऊन येतेय। ह्या सिरीजमध्ये आपण अगदी बेसिक पासून स्टेप बाय स्टेप क्रोशे शिकणार आहोत। तुम्ही स्कूलमध्ये असाल किंवा कॉलेजमध्ये असाल किंवा घरातूनच एक नवीन हॉबी म्हणून सुरुवात करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी आहे। तर चला आज आपल्या क्रोशे जर्नीला सुरुवात करूया। चला आता आपण क्रोशे मधलं सर्वात बेसिक टूल पाहूया, क्रोशे हुक। हा जो हातात धरलाय ना मी, ह्यालाच क्रोशे हुक किंवा क्रोशे निडल म्हणतात। हुक वेगळ्या वेगळ्या मटेरियलमध्ये मिळतात, प्लास्टिकमध्ये, स्टीलमध्ये, ॲल्युमिनियममध्ये आणि बांबूमध्ये। तुमच्या लोकल शॉपवरती कुठला अवेलेबल आहे तुम्ही तो घेऊ शकता सुरुवातीला शिकण्यासाठी। क्रोशे हुकचे वेगळे वेगळे साइजेस असतात, जसं की 2 mm, 3 mm, 4 mm, 5 mm आणि पुढे पण अनेक साइजेस असतात। प्रत्येक हुकवर त्याची साईज लिहिलेली असते। एक्झाम्पल ह्या हुकवर 3 mm लिहिलेला आहे, म्हणजे ह्या हुकची साईज 3 mm मिलीमीटर आहे। कोणता हुक वापरायचा हे तुम्ही वापरत असलेल्या यांवर डिपेंड असतं। साधारण जाड यांसाठी मोठा हुक आणि पातळ यांसाठी लहान हुक वापरला जातो। बिगिनर्ससाठी 3 mm, 4 mm किंवा 5 mm साईज हुक वापरायला सोपे पडतात। आपण आता हुकबद्दल समजून घेतलं आहे। आता आपण क्रोशेमधील दुसरी महत्त्वाची गोष्ट पाहूया, ती म्हणजे यार्न। यार्न म्हणजे आपण क्रोशे करण्यासाठी वापरत असलेला धागा। मार्केटमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे यार्न उपलब्ध असतात, जसं की कॉटन यार्न, ॲक्रेलिक यार्न, ऊल यार्न आणि ब्लेंड यार्न। प्रत्येक यांची जाडी म्हणजे थिकनेस, सॉफ्टनेस आणि वापर वेगळा वेगळा असतो। हा जो यार्न मी वापरत आहे तो क्रोशे शिकण्यासाठी खूप चांगला आहे। आपण स्टिचेस स्पष्ट दिसतात आणि करायलाही सोपा असतो। तुमच्याकडे जर हा यार्न नसला तर तुमच्या लोकल मार्केटमध्ये कुठला भेटला, फक्त थोडंसं जाड बघून आणि सॉफ्ट बघून तुम्ही घेऊ शकता। क्रोशे सुरू करण्यापूर्वी यार्न आणि हुकची योग्य जोडी निवडणे महत्त्वाची असते, कारण यार्नच्या जाडीप्रमाणे हुकची साईज ठरते। जर यार्न जाड असेल तर मोठा हुक वापरला जातो आणि पातळ असेल तर लहान हुक वापरला जातो। कुठला यार्न नाही घ्यायचा तो बघूया। हा जो ब्लॅक कलर आहे तो आणि हा ब्राऊन, आपल्याला असे डार्क कलर अजिबात घ्यायचे नाही आहेत। अशामध्ये स्टिचेस क्लिअर दिसत नाहीत, म्हणून आपल्याला हे घ्यायचं नाही आहे। आपल्याला लाईट कलर्स घ्यायचा आहे, जसं की हा पिंक, येलो, म्हणजे लाईट कलर घ्यायला पाहिजे, डार्क कलर नाही घ्यायला पाहिजे। आता आपण क्रोशे हुक कसा धरायचा ते पाहूया। क्रोशे हुक होल्ड करण्याचे दोन सर्वात कॉमन टाइप्स आहेत, पेन्सिल ग्रिप आणि नाईफ ग्रिप। पेन्सिल ग्रिप ह्या पद्धतीमध्ये आपण हुक अगदी पेन किंवा पेन्सिल सारखं धरतो। नवीन शिकणाऱ्यांना ही ग्रिप जास्त कम्फर्टेबल वाटते, कारण पेन धरायची सवय त्यांना आधीपासून असते। नाईफ ग्रिप ह्या पद्धतीमध्ये हुक वरून धरला जातो, जसा आपण नाईफ धरतो। अनेक क्रोशेटर्स ही ग्रिप वापरतात, कारण काही स्टिचेस करताना हातावर कमी ताण येतो। ह्यापैकी कोणतीही ग्रिप बरोबर किंवा चूक नाही आहे। तुम्हाला जी ग्रिप कम्फर्टेबल वाटते ती वापरा। क्रोशेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टिचेस आरामात करता येणं आहे, त्यामुळे सुरुवातीला दोन्ही ग्रिप्स ट्राय करा आणि जी सोपी वाटेल ती निवडा। तर आता आपल्याला हुकचे साइजेस, यार्न आणि हुक होल्ड करण्याची पद्धत ती समजले आहेत। पुढच्या क्लासमध्ये आपण क्रोशेची पहिली स्टिच शिकणार आहोत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चला तर मग उद्या भेटूया।